जलेबी, बरोबर. मुलांना हॉटेलमधले पदार्थ खूप आवडतात, पण घरी करायचं म्हणलं की जरा गडबडच होते. म्हणूनच आज आपण करतोय मुलांच्या आणि मोठ्यांच्या सगळ्यांच्या आवडीचं पनीर 65. आणि हो, याला पनीर 65 म्हणायचंय की 55 म्हणायचंय हे व्हिडिओ बघून तुम्हीच ठरवा. मला तर वाटतं स्टार्टर रेसिपीजमधली करायला सगळ्यात सोपी रेसिपी कोणती असेल तर ती ही. पण बऱ्याचदा पनीर फ्राय करताना चिकटतं, तुटतं, चिवट होतं. तर आज आपण मस्त हसत खेळत गप्पा मारत भरपूर टिप्स सहित मंचुरियन आवडतं तसं वरून हलकं क्रिस्पी, आतून थोडंसं सॉफ्ट आणि थोडंसं तिखट पनीर 65 कसं करायचं ते बघतोय. रेसिपी एकदम सोपी आहे, चला करूया. नमस्कार, सलिता किचन मध्ये आज पनीर 55. मग आता मी हे टेस्ट करते. आणि आधीच टेस्ट करणार तू पनीर 55. तर मनूनी सांगितलंय पनीर 55 बनवायचे. मनूची नवीन रेसिपी आहे. तर आज सरिताज किचन मध्ये आज आपण बनवायचंय पनीर 65. अगदी हॉटेलमध्ये आपण खातो ना तसं. मग तू काय करणार आहेस? कट करणार. तर खरं सांगते, म्हणून या सकाळपासून मला इतका त्रास दिलेला आहे की मला यायचं आहे शूटला. कारण आता तिला सुट्ट्या चालू झाल्यात आणि तिला मस्त वाटते की ज्यावेळी मी घरी लवकर जाते ना तिला मजा वाटते. मग तिला नेहमी माझ्यासोबतच राहायचं आहे आणि म्हणून ती म्हणाली की आता मी तुला शूट मध्ये येणार आणि तुला रोज मदत करणार. मग आज तू काय मदत करणार आहेस मला? आज मी तुला खायला बनवणार. काय बनवणार? आज मी पनीर 55 बनवणार. पनीर 55. जरा मायनस आहे थोडंसं तुला 10. ताप आहे ना? माझा ताप गेला आता कधीचा सोडून. आता तुला slide आणि म्हणूनच आम्ही सेम ड्रेस घातलेत. आमचं फार असतं की मी घातलंय तेच तिला घालायचं काय असतं. पण फेमस काय. हा, रोज आमचं हेच असतं. चला आता पनीर कट करायचंय आणि तिने सांगितलं की मला पनीर कट करायला दे. म्हणून आता थोडंसं मला सांगू दे हा काय काय साहित्य लागतं. तर इथं आम्ही घेतलंय 300 ग्रॅम पनीर. मॅरिनेशन आपण करतोय त्यासाठी लागणार अर्धा टीस्पून आलं लसणाची पेस्ट, पाव टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून मिरची पावडर, थोडंसं कॉर्नफ्लोअर आणि थोडासा मैदा. साधारण एक 2-3 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2-3 चमचे मैदा लागणार आहे. तर इथं मी पनीर मुद्दामून बघा असं जाड स्लॅब करून घेतलाय कारण पनीर 65ला आपल्याला थोडेसे मोठे क्यूब पाहिजेत. तर इथं हे थोडेसे मनूसाठी खायला ठेवलेत कारण आमचा उंदीर मगापासून हे संपवतच चाललाय. तर मी जास्तच पनीर आणलं होतं, त्यातलं 300 ग्रॅम बरोबर मोजून घेतलं आहे. तर पनीरचे आपण क्यूब करूयात. तर असा आधी स्लॅब करून घ्यायचा 1-1.5 इंचाचा आणि मग त्याला कापून घ्यायचं. तर पहिल्यांदा असे लांब तुकडे केले आणि मग याला आपण चौकोनी कापूया. मग हे मी खाप. हां, हे तू काप. तिचं सकाळपासून चाललंय की मीच पनीर कट करणार. बस, छान झाले ना क्यूब. हे बघ असे छान मोठे मोठे क्यूब करायचे या पद्धतीने. आता म्हणू मी तुला हेल्प करते. तू खा ना, मी कट करते. करू मी कट? नाही. बरं ठीक आहे. एवढं एकदम ठीक आहे. हे घे, मी पकडणार तुझा हात. ठीक आहे. येस. आणि ह्याला परत क्यूब करून घ्यायचं. कोणता शेप झाला? स्क्वेअर झाला. असं स्क्वेअर कापायचंय. आता आपण याचं मॅरिनेशन करू. आई पहिले काय करायचं? आता पनीर मॅरिनेट करायचं. तर त्यासाठी एका भांड्यात घ्यायचंय मी टाकणार. पनीर. ओके. मग त्याला असं करायचं ना. आणि मग त्याच्यात घालायची आलं लसणाची पेस्ट. हा. आणि ही काय आहे? तिखट, मिरची पावडर. मिरची पावडर. हे काय आहे? मीठ. आणि याला आता काय करायचं आपल्याला? मिक्स करायचं. ही आलं लसणाची पेस्ट थोडीच घ्यायची, फक्त थोडासा असा ओलसरपणा यावा म्हणून आपण ती या सगळ्या पीसेसला लावून घ्यायची. है ना? आई बोला. डोल्याला तिखट लागतं. असं कसं डोल्याला तिखट लागतं? आई पहिले थांबायचं असतं मग चुलायचं. तेव्हा त्याला 5 मिनिट ठेवायचं असतं. मग त्यालाच तर मॅरिनेशन म्हणतात ना. तुला कोणी सांगितलं असं ठेवायचं असतं? ओले हो का? हो, आमच्या मनूच्या स्कूलमध्ये कुकिंगचं सुद्धा नॉलेज दिलं जातं मुलांना. हो की नाही? तुझं झालं पाणी पिऊन? बरं. आता याला आपण सगळं लावून घेतलंय. आलं लसणामुळे हे थोडंसं ओलं झालं. आता यावर आपण थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं आणि थोडासा थोडा मैदा घालायचा.
हे सगळं घातलं की आपल्याला फक्त याला असं टॉस करायचं आहे. आय टॉस नाही करायचं त्याला असं म्हणलंय टीचरने. त्याला 5 मिनिट थांबायचं असतं फक्त. तर हे बघा याला मी टॉस केलं, हे मला अजून थोडं ओलसर वाटतंय त्यामुळं मी अजून थोडं कॉर्नफ्लोअर घातलं. आणि हे पण टाक ना थोडं आत. हो, आणि हा थोडासा मैदा घातला है ना. तुम्हाला जर मैदा वापरायचा नाही आहे तर तुम्ही संपूर्णपणे कॉर्नफ्लोअर वापरलं तरी चालेल, किंवा कॉर्नफ्लोअर पण घालायचं नाही तर तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल. वाव किती छान स्मेल येते. हो ना. हां, तर हे बघा हे व्यवस्थित कोट झालंय. मला थोडं कॉर्नफ्लोअर कमी वाटतंय म्हणून मी परत याला थोडं भुरभरून घेते. फुल टाइम नाही करायचं. तर हे बघा याला आपण चांगलं कोट करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला साधारण एक 2 ते 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर लागलं आणि अगदी 1 चमचा भरून मैद्याचा मी वापर केला. आता याला लगेच तळायला घेऊ. तर आता पनीर तळायचं आहे, त्यासाठी तेल गरम करत ठेवलं आहे. इथं मी हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे. सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. एकदा नक्की वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल आपलं चांगलं तापलं पाहिजे. जर तेल नीट तापलं नसेल तर पनीर चिकटून बसेल. तर हे बघा याच्यामध्ये एक गोळी टाकली तर हे बघा बबल्स येऊन पटकन वर येते, याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलंय. हो ना मनू, तेल कसं तापलंय व्यवस्थित. हा आता हे टाकायचं. हां, आता याच्यामध्ये पनीर फ्राय करूयात. हा आई सगळं असं हातात नाही ठेवायचं. गॅस मी कमी करते. आई सगळं नाही टाकायचं असतं तसं. बरं ठीक आहे. तर सुरुवातीला याला लगेच असा धक्का लावायचा नाही, नाहीतर मग ते पनीरचं वरचं जे कोटिंग आहे ना ते निघून जाईल. थोडंसं पनीर सेट झालं, साधारण एक अर्धा पाऊण मिनिट झाला की मग याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे किंवा असं गोल गोल फिरवत फ्राय करायचं आहे. इथं मी कढई अगदी छोटी घेतलेली आहे. तुम्ही मोठी कढई घेताल तर सगळं पनीर एका वेळी तळू शकाल. आता आपण हे पनीर थोडं सेट झालं आहे, हे बघा याने छान आकार धरला आहे. आता गॅस कमीच करायचा आणि याला मंद आचेवर एक 2 ते 3 मिनटासाठी तळायचं. खूप तळू नका, फक्त 2-3 मिनटं तळा. मी एक खास ना तुझं झालं ना एक खास मी खाणार घेते. सगळं तूच खा. मनू, तुला हॉटेलमध्ये गेल्यावर काय खायला आवडतं ग? मंचुरियन मंचुरियन आवडतो. आणि मंचुरियन, ना फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज, आणि बर्गर. बर्गर म्हणता येतं का? बर्गर, फ्रेंच फ्राईज, मंचुरियन. आणि तुला मला ना पनीर नाही, मग मला हॉटेलमध्ये गेलं ना राईस खायला आवडतो. आणि मला पण. मला हॉटेलमध्येच नाही आवडत जायला. मला आवडतं. मला आवडतं. तुला आवडतं की? आणि तुला आई घरी बनवते तेव्हा आवडतं का? हां. परवा आईने काय बनवलं होतं का घरी? पनीर. नाही 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 नाही, काय बनवलं होतं? कुरकुरीत गोड. आठवत नाही? डोसा. गोड गोड, गोल नाही, गोड. येल्लो कलरचं काय होतं? मम्मा खूप वेळ जिलेबी. जलेबी, बरोबर. है ना? आवडली का जलेबी तुला? तर हे बघा एक 2 ते 3 मिनिट नाही, मला एक साधारण 3 ते 4 मिनिट लागले पनीर फ्राय व्हायला. एकदम कमी गॅस होता आणि हे बघा पनीर छान फ्राय झालेलं आहे. याच्यावर हे कोटिंग अगदी मस्त आलेलं आहे. वरचं कोटिंग फ्राय करूया. हां, आता उरलेलं आपण फ्राय करू. हे कोटिंग बघा आपल्याला हलकंसं आता खाऊ? क्रिस्पी करायचं आहे म्हणून खूप गरम आहे, थोड्या वेळानं खाऊया. हे फ्राय करायला टाकू, मग मी तुला एक पीस खायला देईन. आता उरलेलं पनीर पण मी असंच तळून घेते आई सगळी नाही टाकायची असते तर. म्हणून ते कच्चं आहे, तुला फ्राय करून देईन मी खायला. ठीक आहे. तर सगळं पनीर फ्राय करून झालेलं आहे. आता याला सुद्धा काढून घेऊ. ठीक आहे. ठीक आहे, आणि मनूला खायला देऊ. करूया. फ्रीजमध्ये ठेव म्हणजे थंड असतं. थंड होईल. फ्रीजमध्ये ठेवणतील. फ्रीज आहे काय? बरं, आता आपण गॅस बंद करूयात आणि पुढची तयारी करू. तर आपलं पनीर फ्राय झालं आहे. आता पुढची तयारी म्हणजे काय, तर आपल्याला याचा सॉस करायचा आहे. तर त्यासाठी इथं आपल्याला लागणार आहेत एक 5 ते 6 बेडगी मिरची बिया काढून गरम पाण्यामध्ये 1-1.5 तास भिजत ठेवली होती. त्याचसोबत 2 ते 3 टेबलस्पून ताजं दही घ्यायचं आहे. पाव चमचा काळी मिरीपूड, अर्धा टीस्पून मिरची पावडर घेतलेली आहे. पाव चमचा मीठ घेतलं आहे
आणि अर्धा टीस्पून कॉर्नफ्लोअर घेतले. मनू जरा गडबड करते त्यामुळे मी डिस्टर्ब होते, तुम्ही समजून घ्या. तर पहिल्यांदा काय करू आपण, ही जी भिजलेली मिरची आहे ना, ही पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि चांगली पेस्ट करून घेऊ. तर आपण ही मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे जे दही घेतलं आहे, हे दही एका बाऊलमध्ये घ्यायचं. त्यामध्ये सुद्धा घालूयात मिरची पावडर, मीठ, मिरपूड आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. यामुळं दही फाटणार नाही, ग्रेव्ही चांगली मिळून येईल. आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. तू करते का? धर कर. एका हाताने पकडायचं मग करायचं. तर आमची मनू याला मिक्स करते, तोपर्यंत आपण ह्याचा तडका करू. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या, त्याचे तुकडे केलेत, 2 टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण, 1 टीस्पून बारीक चिरलेलं आलं, 25 ते 30 कढीपत्त्याची पानं. ही साऊथ इंडियन डिश आहे. मग चिकन 65 असेल किंवा पनीर 65, तर त्याच्यासाठी कढीपत्ता भरपूर लागतो. कांद्याचे क्यूब्स घेतलेले आहेत साधारण अर्धा कप. शिमला मिरचीचे क्यूब म्हणजे चौकोनी तुकडे करून घेतलेत. त्याचबरोबर आपल्याला लागेल बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर, अर्धा टीस्पून साखर, चवीपुरतं मीठ, पाव टीस्पून काळी मिरी पूड, कांद्याची पात लागणार आहे बारीक चिरलेली, सोबतच आपण तयार करून घेतलेली मिरचीची पेस्ट आणि मनू जे दही फेटते ते दह्याचं मिश्रण लागेल. तर पॅन तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 3 ते 4 चमचे तेल. तर हे तळलेलंच तेल आपल्याला घ्यायचं आहे. तर तेल आपलं तापलेलं आहे, गॅस मोठाच ठेवायचा आहे. अगदी चायनीज पदार्थाला कसं आपण मोठ्या गॅसवर सगळं करतो, अगदी तसं. यामध्ये घालायची मिरची, बारीक चिरलेला लसूण, खूप लसूण घालायचं आहे याच्यासाठी. एक राहिली का ती तुला खायला ठेवली आहे, आणि आलं. आता आपण काय करू, गॅस मोठाच ठेवू आणि याला चांगलं परतून घेऊ. मोठ्या गॅसवर असं चांगलं परतलं ना की त्याला स्मोकी फ्लेवर येतो आणि तो क्रंच खूप छान लागतो. आपण बारीक गॅस केला की ते पदार्थ मऊ शिजतात. तर बघा, याला मी चांगलं परतलं. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा आपण चांगला परतून घेऊ. कढीपत्ता परतला. आता याच्यामध्ये घालू कांद्याच्या पाकळ्या आणि शिमला मिरचीचे तुकडे. याला पण चांगलं मोठ्या गॅसवरच 2 मिनिटासाठी परतून घेऊ. तर याला आपण परतून घेतलं आहे मोठ्या गॅसवर 2 मिनटं. आता यामध्ये ही मिरचीची पेस्ट घालायची आणि यालासुद्धा चांगलं कोरडं होईपर्यंत परतायचं. आपण आता गॅस मोठाच ठेवायचा आणि याला 2 मिनटासाठी परतून घेऊ. शक्यतो ना अशी हँडलवाली कढई घ्यायची, म्हणजे असं मस्त हलवता येतं. तर हे बघा, ही मिरचीची पेस्ट चांगली परतली. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही. लक्षात घ्या, दही आंबट वापरायचं नाही, किंवा तुम्हाला जर वाटतंय दही नाहीच घालायचं, नाही घातलं तरी चालेल. ते मसाले पाण्यामध्ये कालवून घ्या आणि मग वापरा. आता दही घालायचं, याला थोडंसं परतून घेऊ. तर दह्याची पेस्ट घालून याला परतलं. आता यामध्ये घालूयात साखर, जेणेकरून दह्याचा आंबटपणा, मिरचीचा तिखटपणा बॅलन्स होतो. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, धनेपूड, गरम मसाला पावडर, कोथिंबीर घालायची आणि याला परत थोडंसं परतायचं. इथं आपण गॅस आता मोठा करूयात थोडा. रंग मस्त आला आहे ना, कारण आपण बेडगी मिरची पावडरची पेस्ट घातली. आता हे फ्राईड केलेलं पनीर याच्यामध्ये घालायचं आहे. सोबतच घालूयात काळी मिरी पूड आणि थोडीशी कांद्याची पात. आता गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि याला फक्त 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचं. परतताना तुम्ही हवं तर असं टॉस करून पण परतू शकता. मस्त रंग आलेला आहे आणि आपलं हे पनीर 65 तयार झालेलं आहे. गॅस करायचा आहे बंद आणि याच्यावर भरपूर कांद्याची पात घालायची आणि याला मस्त सर्व करायचं. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त पनीर 65 किंवा मनूचं पनीर 55 कसं करायचं ते बघितलं. इथं सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा, प्रमाण वापरा, पद्धत व्यवस्थित फॉलो करा. तडका देताना हाय फ्लेम ठेवा, म्हणजे तो स्मोकीनेस येतो. करून बघा ही रेसिपी आणि कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. तुला कशी वाटली गं पनीर? आवडलं का? बघू किती आवडलं. खूप आवडलं आम्हाला. तर तुम्ही पण करा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले सगळे व्हिडिओ
प्रॅक्टिस होते तेव्हा. आमचे सगळे व्हिडिओ लाईक करा. ओके, हिचं कधीपासून चाललंय. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.